जय हिंद मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. समरश्री टाइम्स भाग 3. आजचा विषय आहे झोपडपट्टी, नेमाकुल आणि सातबारे. हा सर्व महाराष्ट्राचाच विषय आहे. महाराष्ट्रामधील जेवढे झोपडपट्टी भाग आहेत त्या भागांना हक्काचे सातबारे मिळाले पाहिजे. काही शहर आहे ज्या शहरांमध्ये 75% हे झोपडपट्टी भाग आहे. अशा भागांना सातबारे मिळाले पाहिजे. आता महाराष्ट्रामधील एक शहर आहे कोपरगाव, शिर्डीजवळून 15 किलोमीटर अंतरावर आहे. आणि भारताच्या 3 पंतप्रधानांनी या शहराला भेट दिली आहे. पूर्वी या शहराची ओळख कॅलिफोर्निया अशी होती, पण दुर्दैव आज ती ओळख राहिली नाही. कारण काही असो, त्या कारणात आपल्याला जायचं नाही. पण आज ह्या कोपरगाव शहरात 75% लोक हे झोपडपट्टी भागात राहतात. त्या कारणे ह्या लोकांना पंतप्रधान आवास योजना सारख्या योजनेचा लाभच मिळत नाही. झोपडपट्टी भागात राहणारे लोक कोण? मेणबत्तीवर काम करणारे, गौंड्याच्या हाताखाली जाणारे, भाजीपाला विकणारे, इत्यादी खूप वर्ग आहे. त्या वर्गामधले जे कष्टकरू वर्ग आहे असे लोक. या लोकांना आजही हक्काचं घर नाही. ते त्या भागामध्ये 90 ते 100 वर्षापासून 3 पिढ्या तिथे रहिवासल्या आहेत, पण त्यांना हक्काचं घर नाही. ते घर त्यांना मिळालं पाहिजे. व्यवस्थेच्या लक्षात ही बाब येऊ नये, ही दुर्दैवी गोष्ट आहे. ब्रॉडकास्ट करण्याच्या आधी ज्या वेळेस सर्व गोष्टी चाचपणी केल्या गेल्या त्यावेळेस कळलं की कोपरगावमधील 15,000 घरं हे झोपडपट्टीमध्ये येतात. पंतप्रधान आवास योजना सारख्या योजनांचा त्यांना लाभ मिळत नाही, कारण ते झोपडपट्टीमध्ये आहेत. त्यांना हक्काचे सातबारे नाही. त्यांना हक्काचे सातबारे वर्ग 2चे ब वर्गातले जरी दिले तरी चालेल, पण त्यांना सातबारे मिळाले पाहिजे. कारण शहराचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा जो विकास करायचा असेल तो लोकशाहीच्या या स्तंभाचा विचारही झाला पाहिजे. यांची आर्थिक स्थिती जर सुधारली तर नक्कीच आपण महासत्ता बनू. पण प्रथम या उपेक्षित घटकांचा विकास झाला पाहिजे. आणि या विकासाची सुरुवात ही त्यांच्या मूलभूत गरजांपासून झाली पाहिजे. म्हणजे मूलभूत गरजांमध्ये अन्न, वस्त्र, पाणी आणि निवारा. आज त्यांना निवारा नाही, हक्काचा निवारा नाही, टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांना हक्काचे घरं आणि सातबारे हे मिळालेच पाहिजे. यासाठी व्यवस्थेने आता त्यांना सातबारे मिळवून दिले पाहिजे. हे सातबारे त्यांना मिळाल्यानंतर पंतप्रधान आवास योजनेसारख्या योजनेमध्ये त्यांना अनेक अशा खूप योजना त्यांना लागू होतील. उद्योगधंदे करता येतील. पुढची पिढी अजून थोडी प्रगतशील होईल आणि त्यांचा विकासाचा मार्ग मोकळा होईल. आज जी पाऊलवाटही नाही विकासाची, ती वाट त्यांची सुरू आहे. याकरता जर सुरुवात करायचीच असेल तर झोपडीमधला माणूस पत्र्यात गेला पाहिजे, पत्र्यातला माणूस बंगल्यात गेला पाहिजे आणि बंगल्यातला माणूस स्वयंभू झाला पाहिजे. तर त्यांना सातबारे मिळावा हे त्यांचा हक्क आहे अशी आम्ही आशा बाळगतो. आणि आजच्या ब्रॉडकास्टमधला विषय जो आहे तो समस्त महाराष्ट्रामधल्या झोपडपट्टीतील लोकांसाठी समर्पित आहे. लवकरच आपण नवा विषय
नवी आशा नवी दिशा घेऊन भेटूच. आज तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.